कारखाना जप्ती संदर्भात पत्रकार परिषदेत आमदार शिरीषकुमार नाईक यांनी संचालक मंडळावर केला गंभीर आरोप। प्रादेशिक सहसंचालक साखर यांचे 10 रोजी पत्र ताबा संदर्भात वास्तव प्रेस नोट पत्रकार परिषदेत दिली। 28 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता सिनियर कॉलेज येथे नवापूर तालुक्याचे आमदार श्री शिरीषकुमार नाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। नवापूर तालुक्यातील डोकार येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे सुमारे 10 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज थकीत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मंगळवारी 24 मार्च 2026 रोजी जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली। या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। कारखाना बंद झाल्याने शेतकरी व कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत विद्यमान संचालक मंडळावर गंभीर आरोप केले। यावेळी बोलताना त्यांनी कारखाना रस्त्यातळाला जाण्यास आणि जप्तीची ओढवण्यास विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ पूर्णतः जबाबदार असल्याचा थेट आरोप केला। कारखान्याच्या व्यवस्थापनातील मोठ्या त्रुटी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कारखाना बंद पडल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचं अतोनात नुकसान झालंय। भविष्यात त्यांच्यासमोर रोजगाराचा आणि पिकाच्या उत्पन्नाचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय। या संकट काळात शासनानं तातडीने लक्ष घालून या प्रकरणातून योग्य तो मार्ग काढावा आणि शेतकरी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार नाईक यांनी यावेळी केली। या पत्रकार परिषदेस दिलीप पवार, भूपेंद्र बसावी यांच्यासह स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी यांनी 13/7/2024 रोजी 10 पानी पत्र प्रादेशिक संचालक साखर छत्रपती संभाजीनगर यांना दिलं। आमदार शिरीषकुमार नाईक यांनी पत्रकारांना 15 मुद्द्यांचं पत्र त्या संदर्भात वास्तव पत्र दिले। आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे हा कारखाना धुळे नंदुरबार जिल्हा बँकेने थकीत कर्जासाठी दिनांक 24/3/2026 रोजी कायदेशीर तरतुदीनुसार ताब्यात घेतला आणि या कारखान्याला ताबा घेण्या जो बँकेने ताब्यात घेतला त्याला सर्वस्वी म्हणजे 3 वर्षापासून जे निवडून आलेलं संचालक मंडळ आहे। खरं तर हे संचालक मंडळ भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शासनाने बडतर्फ सुद्धा केलेलं होतं। त्यांनी नेहमीच म्हणजे ज्या भाडेकरू कारखान्याला असहकार्य सतत केलं, मेन गेटला कुलूप लावणं, अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, कर्मचाऱ्यांना भडकावणं आणि कारखान्याकडून अवाजवी मागण्या ह्या मागणं, त्याच्यामुळं जो आदिवासी सहकारी साखर कारखाना 2021 व 22 मंत्री समितीच्या अधिकाराने म्हणजे महाराष्ट्र शासनाचे साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्या मार्फत 15 वर्षाच्या भाडेपट्टा कराराने तो दिला गेला। कारखाना भाडे देण्याबद्दल जेव्हा कारखान्याला अडचणी आल्या तेव्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आणि जनरल बोर्डमध्ये सुद्धा ठराव झाला की हा कारखाना भाड्याने देण्यात यावा आणि त्यानुसार नियमानुसार हा शासनाच्या मंत्री समितीच्या अधिकारात म्हणजे टेंडर निघाले, रीतसर टेंडर निघाले। ते काय ज्या जुन्या संचालक मंडळ किंवा ज्या कारखान्याला भाडेपट्ट्याने दिलं त्या कारखान्यानं असं काय हे झालं नाही, परंतु टेंडर निघालं साखर कमिशनर समोर आणि ते तिथं रीतसर ज्या कारखान्याचे जास्त भाव निघाले म्हणजे प्रति टन 112 रुपये टन, जो म्हणजे कारखान्या मेट्रिक टन गाळप केला त्याला 112 रुपये मेट्रिक टन प्रमाणे भाव दिला जाईल असं ठरवलं आणि त्याप्रमाणे द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याला आदिवासी सहकारी साखर कारखाना 15 वर्षाच्या कराराने देण्यात आला। हा खरं करार हा नियमानुसार शुगर कमिशनर यांच्या मान्यतेने झालेला आहे आणि नुसता 15 वर्षाचा करार 112 रुपये नाही तर दरवर्षी म्हणजे दर 5 वर्षांनी 112 रुपयाच्या ऐवजी
परत शुगर कमिशनरकडे जाऊन परत ती भाववाढ झाली असते. असं तीन एक वेळा 15 वर्षामध्ये झाली असती. सुरुवातीला जेव्हा कारखाना आम्ही भाडे तत्वावर दिला तेव्हा त्याची कॅपॅसिटी 1250 मेट्रिक टन होती आणि संचालक मंडळाच्या भरोश्यावर म्हणजे तेव्हा 1250 आणि जवळपास 150 दिवस आणि सरासरी 1250 तरी जवळपास 1.5 लाख ते 2 लाख मेट्रिक टन गाळप होत होतं. सुरुवातीला जेव्हा कारखाना भाड्याने दिला तेव्हा 21-22 आणि 22-23 माझ्याकडे सर्व आकडेवारी आहे, कसं क्रशिंग झालं आणि भाडं किती दिलं. तर आपल्याला जर आकडेवारी पाहिजे असेल ते सुद्धा मी आपल्या सर्वांसमोर देईन. आणि त्याच्यानंतर म्हणजे 21-22 कारखान्याच्या भरोश्यावर जो 1250 मेट्रिक टन गाळप होणारा कारखाना होता तो द्वारकाधीश कारखान्याने 25 मेट्रिक टन पर्यंत कॅपॅसिटी वाढवली. कारण 1250च्या कॅपॅसिटीच्या ऐवजी 25 टन कॅपॅसिटी मेट्रिक टनाने गाळप झालं असतं. कारण सुरुवातीच्या जेव्हा आम्ही 21-22-23 जुन्या संचालक मंडळाच्या कारखान्या म्हणजे ताब्यात असताना 2 वर्षे चांगलं क्रशिंग झालं. परंतु नवीन संचालक मंडळ आलं आणि 23-24ला फार मोठा अडथळा केला त्याने. त्याच्यामुळं नाईलाज असतो 2 जे हंगाम होते 2023-24, 24-25 आणि 25-26 ह्या हंगामामध्ये आपल्याला माहीतच आहे, मी सांगितल्याप्रमाणे की फार अडथळे आणले, त्यामुळे कारखाना बंद राहिला. खरं तर संचालक मंडळामध्ये तिथले मॅनेजर असतील, कारखान्याचे सध्या असलेले चेअरमन असतील, ह्यांनी फार मोठ्या मागणी केल्या त्याच्यामुळे आणि अडथळे सुद्धा आणले, त्यामुळे कारखाना खरं म्हणजे बंद राहिला. आज जर 2024-25 आणि 25-26 हे 2 वर्ष कारखाना चालला असता, 24-25ला जेव्हा कारखाना चालला असता 3 लाख मेट्रिक टन गाळप झालं असतं. आणि ह्या वर्षी ऊस सुद्धा चांगला होता, 25-26ला गाळप झालं असतं तर निश्चितच 4 लाख मेट्रिक टन गाळप झाला असता. आणि ह्याचा जर आपण सरासरी हिशोब जर केला तर 3 लाखाच्या हिशोबाने 112 मेट्रिक टन तरी सुद्धा 3,36,00,000 कारखान्याला भाडं मिळालं असतं. आणि ह्या वर्षी 4 लाख सुद्धा गाळप झालं असतं 25-26 या सीझन मध्ये, तर 4 लाख गुणिले 112 म्हणजे जवळपास 4,48,00,000 असे दोघं हंगाम मिळून जवळपास कारखान्याला 7 ते 7.5 कोटी हे आपल्याला भाड्यापोटी कारखान्याला मिळाले असते. आणि ते पैसे जर बँकेला, कारण बँकेचं आज अखेर म्हणजे कारखान्याने 28/2/2026 पर्यंत 8,40,00,000 मुद्दल आणि 2,52,00,000 व्याज असं एकूण मिळून 10,92,00,000 मुद्दल आणि व्याज मिळून या कारखान्यात थकबाकी म्हणून जप्ती किंवा ताबा घेतलेला आहे. त्या दृष्टीने हे जर 7 कोटी आपल्याला मिळाले असते तर निश्चितच त्याच्यातले अर्ज व्यापारी देणे असतील किंवा इतर देणे असतील ते सोडून 5 कोटी सुद्धा बँकेला दिले असते तर बँक निश्चितच थांबली असते. कारण बँक जेव्हा कोणताही करत असताना, धंदा किंवा व्यवसाय करत असताना बँक का असे ना, त्यांना फक्त त्यांचं मुद्दल आणि व्याज पाहिजे असतं. थोडं 1-2 वर्ष उशीर झाला, पण वेळोवेळ जेव्हा साखर आयुक्तासमोर ठरलं होतं की त्याच्यामध्ये सर्व तरतुदी होत्या की जे आपण HNT पेमेंट असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट असेल किंवा कारखान्याचं देणं, जे बँकेचं देणं आहे ते सुद्धा त्या म्हणजे जेव्हा करार केला त्या करारामध्ये ठरलं होतं की हप्ते पाळून दिले होते. आणि ते हप्त्यापोटी सुद्धा सुरुवातीच्या 2 हप्त्यामध्ये जवळपास 9,67,77,000 हे बँकेमध्ये द्वारकाधीश कारखान्याने 2 हप्त्यामध्ये
2021-22 आणि 22-23 ह्या वर्षी भरलेले होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा बँकेने 3 कोटी रुपये बँकेला भरण्यासाठी दिले होते, परंतु त्याच्यामध्ये संचालक मंडळाने फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे कारण हा मोठा भ्रष्टाचार केला म्हणूनच शासनानं आपल्याला हे संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. आणि त्याच्यामध्ये जे द्वारकाधीश कारखान्याने प्रॉव्हिडंट फंडाचे असतील किंवा इतर बँकेला भरणा करायचं असेल त्याच्या सुद्धा मध्ये स्वतःच्या अधिकारामध्ये म्हणजे कारखान्याच्या नियमात किंवा इतर काही नसताना दे मोगरा गॅस एजन्सीला 2 लाख रुपये दिले गेले. सुमानिक ट्रेडर्स आहे त्याला 1,09,70,000 दिले गेले. आणि ज्या पतपेढीचा काही संबंध नाही दादासाहेब माणिकराव गावित पतसंस्था हिला 2,60,00,000 94,500 रुपये दिले गेले. हे सुद्धा पैसे ह्यांनी खाजगी स्वरूपात न वापरता बँकेमध्ये भरले असते तर तो म्हणजे जो कर्जाचा बोजा होता, डोंगर होता, तो भरला गेला असता. परंतु ह्यांनी स्वतःच्या इतर ज्या देणी होत्या त्या देणी न देता स्वतःच्या कुठे फार मोठा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यामध्ये काही उदाहरण सांगायचं गेलं तर आपण सर्व लोक जाऊन किंवा जनता माझे शेतकरी बंधू कारखान्या साईटवर गेले तर तिथे देवमोगरा मातेचं मंदिर आहे. शिवशोभीकरण नावाच्या खाली 1,09,00,000 तिथे काढले गेलेले आहे. आज तिथे बघायला गेलो एक साधा ब्लॉक सुद्धा नाही रंगरोकोपटी किंवा गार्डन बनवण्यासाठी, परंतु तिथे आपण प्रत्यक्ष जाऊन सगळ्या तालुक्याच्या जनतेने किंवा सगळ्या माझ्या सभासदांनी तिथे जाऊन बघितलं तरी तिथे काही नाही. पूर्ण भ्रष्टाचार हा कारखान्याने केलेला आहे. कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड सुद्धा वेळोवेळी द्वारकाधीश कारखान्याने म्हणजे कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी कारखान्याला दिले, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनी जो प्रॉव्हिडंट फंड आहे ते माझ्याकडे तारीख आकड्यासहित उपलब्ध रक्कम सुद्धा आहे. तर एकूण 82.45 लक्ष हे आदिवासी सहकारी कारखाना प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी कारखान्याला दिलेलं आहे. प्रॉव्हिडंट फंड न भरण्याचं एक फार मोठं गंभीर गुन्हा होऊ शकतो, परंतु त्यांनी प्रॉव्हिडंट फंड भरला नाही. आणि प्रॉव्हिडंट फंड भरला नाही त्याच्या पोटी एक दंड सुद्धा प्रॉव्हिडंट फंडच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 94 लक्ष दंड आकारलेला आहे. म्हणजे असं अतिशय, कारण सुरुवातीला जेव्हा आदिवासी सहकारी कारखान्याला पूर्वीच्या संचालक मंडळाने 2 सीझन मध्ये सहकार्य केलं, तसं जर सहकार्य जे आताचे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने केलं असतं तर निश्चितच 2 सीझन चांगल्या प्रकारे चालले असते. त्याच्यामधले ज्या आपण भाडेपट्ट्याने कारखान्याला त्याच्या चांगल्या भाडं मिळालं असतं, त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं असेल, HNT म्हणजे आपण ट्रक वाहतूक किंवा इतर जे आहे त्यांचं सर्वांचं, कारण आज नवापूर तालुका कारखाना चालू होता तेव्हा म्हणजे चालू राहिला तर निश्चितच प्रगती पथावर शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं हे सगळं आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये सुद्धा आहे. आणि आपण सुद्धा प्रत्यक्ष बघताय द्वारकाधीश कारखान्याबद्दल शेतकऱ्यांची चांगली भावना आहे. जेव्हा हा आदिवासी सहकारी कारखाना 2004 पासून चालू झाला तेव्हा सुद्धा द्वारकाधीश त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खतं, औषधं, बियाणे दिले आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लागवड ही नवापूर तालुक्यामध्ये ऊसाची लागवड झालेली आहे. आज जो कारखाना ताब्यात घेतला, माझ्याकडे सर्व आकडे आहेत, त्या आकड्यांविषयी आपल्याला सांगू शकतो. कारण आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या भरोश्यावर त्यांनी एक्सपान्शन केलं. जेव्हा जवळपास जे देणं होतं ते सुद्धा 22 कोटी हे द्वारकाधीश कारखान्याने दिलं. आणि कारखान्याचं विस्तारीकरण म्हणतो आपण, जे 2500 मेट्रिक टन झालं त्याच्यासाठी जवळपास 40.14 कोटी रुपये हे कारखान्याने तिथे उभारणीसाठी लावले. एकूण असं त्यांचं
62.14 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. आणि एवढी गुंतवणूक केली असताना सुद्धा सध्याच्या संचालक मंडळाने त्यांच्यावरती अविश्वास दाखवला. तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना, आपल्याला तुम्हा सर्वांना माहित आहे, तिथे कोंडून सुद्धा ठेवलेले आहे, कोणाला दमदाटी केलेली आहे, कोणाला धमकी दिलेली आहे. त्याच्यामुळे ते कर्मचारी निघून गेले. आणि इतर सर्वच गोष्टीसाठी त्यांनी एकदम म्हणजे तिथल्या मॅनेजमेंट सोडा, पण त्यांच्या जे कारखान्याचे मालक असतील त्यांना सुद्धा अरेरावाची भाषा केलेली आहे. आणि फार मोठ्या प्रमाणात हे आदिवासी सहकारी कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. जेव्हा मागच्या 2-3 महिन्यामध्ये खरं शुगर कमिशनर यांनी बैठक लावली की आदिवासी सहकारी साखर कारखाना आणि भाडेकरू कारखाना यांची शुगर कमिशनरकडे बैठक लावली. त्या बैठकीला सुद्धा सध्याचे चेअरमन हे जाणून बुजून गैरहजर होते. आपल्या तालुक्यामध्ये ते इथे असताना सुद्धा पुणे येथे बैठकीला गेले नाही. म्हणजे स्वतः जाणून बुजून प्रत्येक गोष्ट माहीत असताना त्यांनी नेहमी दाखवलं की मला काहीच माहिती नाही. इतके वर्ष होते, व्हाईस चेअरमन सुद्धा होते, आता सिटिंग 3 वर्षापासून चेअरमन आहे. ते म्हणतात मागच्या बॉडीने काय केलं, मागच्या बॉडीने भ्रष्टाचार केलं. मी दाव्यानिशी सांगतो की गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही संचालक मंडळ तुमचं आहे, तुम्ही चेअरमन आहात, तर चौकशी लावायला पाहिजे होती. सगळे अधिकार होते. आतापर्यंत आमच्यावरती लेखापरीक्षण अहवालमध्ये एक म्हणजे आमच्यावरती ताशेरे ओढलेले नाही. तुमच्यावरती तर रितसर ताशेरे ओढलेले आहे. आणि त्या ताशेरे ओढल्यामुळेच सरकारनं हे संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. सरकार त्यांचे असल्यामुळे त्यांनी ते वरून पळून आणलं की हे संचालक मंडळ राहू द्या. परंतु ते सुद्धा हायकोर्टाला, जे माननीय हायकोर्टाने डिसिजन दिलेले आहे त्याच्या विरोधात आहे. म्हणून आम्ही माननीय हायकोर्टामध्ये गेलेलो आहे. आणि हायकोर्टाने सर्वांना म्हणजे जे आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतो, ते कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा सुद्धा वाजवलेल्या आहे. आणि निश्चितच ह्या सध्याच्या संचालक मंडळाने ह्या भाडेतत्वाने आपण जो कारखाना दिलेला आहे, द्वारकाधीश कारखाना, ह्याला जर सहकार्य केलं असतं तर निश्चितच अजून हा आदिवासी सहकारी साखर कारखाना नावाजलेला झालेला असता. परंतु तरी सुद्धा आता सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. आज सुद्धा आपण बँकेशी चर्चा करू शकतो, भाडेकरू कारखान्याशी चर्चा करू शकतो, शासनाशी चर्चा करू शकतो. येणारा हंगाम कसा सुरळीत होईल ह्या दृष्टिकोनातून ह्या तिघा जणांची एक जर बैठक लावली, त्याच्यासाठी मी महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सहकार मंत्री असतील यांच्या सुद्धा भेटी घेऊन किंवा बँकेचे जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये चेअरमन आदरणीय राजवर्धन खंदपांडे सगळ्यांशीच, आणि ज्यांना आपण भाडे तत्वाने दिलेला आहे कारखाना, ते आपले सावंत साहेब यांना सुद्धा भेटून चर्चा करू आणि पुढचा सीझन कसा चालू होईल ह्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे प्रयत्न करेन. परंतु हे संचालक मंडळाने मनाचा मोठेपणा दाखवून, कारण एवढं खेचून न धरता, कारण जेव्हा कारखाना चालू होतो तेव्हा आपल्याला पूर्व हंगामी कर्ज घ्यावं लागतं, मालतरण कर्ज घ्यावं लागतं. असं नाही की काहीतरी, परंतु निश्चितपणे जेव्हा 3-3 लाख टन क्रशिंग होतं तेव्हा प्री सिजनल कर्ज म्हणतो, ते मशिनरीसाठी असेल किंवा इतर कर्मचारी यांसाठी असेल किंवा HNT साठी आपण ऍडव्हान्स म्हणून देत असतो. त्याच्यासाठी आपण प्री सिजनल घेत असतो. मालतारण म्हणजे साखर आपण जेव्हा उत्पादित करतो त्याच्यावरती म्हणजे शेतकऱ्यांना कॅन पेमेंट वेळेवर मिळावं यासाठी आपण मालतारण म्हणजे कर्ज घेत असतो. याच्यासाठी निश्चितच ते कर्ज घ्यावंच लागतं. तर ह्या कर्जासाठी आतापर्यंत आम्ही 2003-04 पासून म्हणजे सीझन चालू झाला तर 2021-22 पर्यंत आम्ही हे असं बँकेला आम्ही संमती म्हणजे ते काय म्हणतो ते जामीन कदबा तो देत होतो आणि निश्चितच कर्ज मिळतं. पण ह्या संचालक मंडळाच्या आडमुठे धरणामुळे म्हणजे ज्या भाडेकरू कारखाना आहे त्याला प्रत्येक वेळी म्हणजे आपल्याला आम्हाला स्पष्ट सांगायचं तर काहीतरी फार मोठी डील म्हणजे करण्यासारखंच त्यांनी मागणी, अवाढव्य मागणी, मी हा शब्द वापरतो आहे, त्यांनी केली
आणि प्रत्येक वेळी त्यांना म्हणजे त्यांच्या कर्मचारी असतील ते कारखान्यामध्ये गेट बंद करणं हे सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे. त्यांनी जो उत्पादित माल केलेला आहे त्याला बाहेर न विक्री करू देता म्हणजे कंपल्सरी गेट बंद करणं हे व्यवहार झाले. त्यामुळे कारण कारखाना चालू झाला तर 1 तास सुद्धा बंद झाला तरी लाखोचं कोटीचं नुकसान होतं. कारण आपल्याला असं नाही की चला 1-2 तास का कारखाना बंद राहिला तर काय होत नाही, पण कोट्यवधी म्हणजे लाख कोटीने 1 तास बंद राहिला तरी नुकसान होतं. जर असं वेळोवेळी कारण परत कारखाना चालू करायचा, परत चालू करायचा, बंद करायचा, चालू करायचा, ह्याच्यात कारखान्याचं फार मोठं नुकसान होतं. अशा अनेक अडचणी आल्यामुळे ते द्वारकाधीश कारखान्याचे त्यांचे मॅनेजमेंट आहे ते सुद्धा कंटाळलं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून किंवा ह्यांच्या अन्याय अत्याचार शब्द वापरता येईल ह्या इतर दबावामुळे ह्यांनी कारखाना चालू दिला नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि आमच्याकडे सर्व कागदोपत्री आणि जे काय आहे ते सर्व आमच्याकडे आकडेनुसार म्हणजे जे 2021-22 पासून जे कारखाना जो आजपर्यंत बंद आहे ते त्या कारखान्याने म्हणजे द्वारकाधीश कारखान्याने किती पैसे दिले, कशासाठी दिले, सर्व आकडेनिशी आमच्याकडे आहे. तर तो तुम्हाला जी माहिती उपलब्ध असेल ती सुद्धा मी निश्चितच उपलब्ध आता म्हणजे जस्ट ज्या क्षणाला सांगतात त्या क्षणाला मी उपलब्ध करून देईल. आणि सर्व कागदपत्रांची शहानिशा वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण ह्या दोषी जे आहे संचालक मंडळ ह्यांना प्रत्येकाने जाब विचारावं. आज मी आम्ही त्यांना चॅलेंज करतो की ते सांगतात की मागच्या बॉडीने आपलं हे केले म्हणजे त्यांच्यामुळे कारखाना म्हणजे भाड्याने दिला गेला किंवा त्यांच्यामुळे विक्रीला. अरे तुम्ही आता स्वतः 3 वर्ष होता, तुम्ही काय केलं? जर हे कारखाना सुरळीत चालू 2 वर्ष हंगाम चालू बी झाला असता, मी आकडे सांगितले ते जरी भरले गेले असते तर बँकेने म्हणजे एवढी मोठी कारवाई केली नसती. तर मी त्यांना समोरच्यांना आव्हान करतो की जर आमच्यामुळे बंद झाला, तुमच्यामुळे बंद झाला, एक ओपन मीटिंग घ्या. लोक सामान्य जनता जे सभासद आहे ते आम्हाला विचारतील, तुम्हाला विचारतील, तुम्ही त्याचं उत्तर द्या. कोणाच्या चुकीमुळे कारखाना बंद राहिला तर निश्चितच सामान्य जनतेला माहीत कळून चुकेल की हा कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना ज्या सीझन पासून चालू झाला तर 2021-22 म्हणजे 22-23 पर्यंत सुरळीत चालू झाला. तेव्हा जर कारखाना बंद नाही राहिला तर या 2 सीझन मध्ये कसं काय बंद राहिले हे सामान्य जनतेला कळून चुकेल. एवढी आपल्याला माहिती देण्यासाठी पूर्ण आकडे माझ्याकडे आहे, पण ते पूर्ण आकडे काही देत नाही मी. पण तुम्हाला जर माहिती असेल तर आपण कोणती आणि माहिती आणि कशी आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते निश्चित आपण विचारू शकतात. एवढं आपल्याला मी इथे सांगतो. आपण पत्रकार परिषदेमध्ये आलात त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. मी दिलीप पवार, आदिवासी साखर कारखान्याचा माझे कर्मचारी. मान्य शिरीषदादा नाईक आणि मान्य कैलासवासी स्वरूपसिंग नाईक साहेबांनी आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांचं व इतरांचं आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आदिवासी साखर कारखान्याचं बांधकामाला 2002 पासून सुरुवात केली आणि 2004ला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते ट्रायल सीझन चालू केला. कारखाना सहकार राहिला म्हणजे आर्थिक परिस्थिती फारही होत असते प्रत्येक कारखान्याला. कारण कसं असतं, साखर भाव जास्त असते. 1 टनाचं मी सांगतो, जर शेतकऱ्याला जर आपण 2500 रुपये दिले, 2500 रुपये ते शेतकऱ्याच्या ऊसाला द्यायचे आणि साखर ऊस तोडणी वाहतूकवाल्यांना 400 रुपये हे द्यायचे, 2900 झाले. कर्मचाऱ्यांचे पगार 100 रुपये असे 3000 आणि शासनाचे देणं असे 100 रुपये. जवळजवळ कारखान्याला इतर सर्व देणं 32,200 रुपये होत असतात. परंतु साखरेचा चढ उतार असतात. 2500 रुपये जर साखरेचा भाव आला तर त्याच्यात 700 रुपये टोटा होत असतो. 700 रुपये टोटा झाला म्हणजे 1 लाखाला आता 700 रुपये किती होतात ते. अशामुळे कारखान्याचा जो लोन घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं ते वाढत गेलं आणि चक्र वाढत गेलं. जुने जे संचालक मंडळ होतं त्यांनी कारखाना चालवला 2020-21 पर्यंत चालला. नंतर 2023
याला इलेक्शन लागलं 22-23च्या पिरियडमध्ये. ह्या लोकांनी फॉर्म भरले. आता माझ्याकडे फॉर्म पण आहेत, सर्व चुकीचे आहेत. वास्तविक उमेदवारी फॉर्म भरताना व्यवस्थित भरायला पाहिजे. एक ही लाईन चुकली तरी तो फॉर्म बाद होतो. ह्याच्यात बऱ्याच लोकांच्या सह्या बोगस आहेत. पाहिलं तर संगीताताई आहे, आता त्यांची सही त्या जाधवने फॉर्म भरताना बोगस केलेली आहे. आणि त्यांच्या जे सभापती असताना अजेंडा आहे माझ्याकडे, त्या सहीचा आणि या सहीचा 100% फरक आहे. असे कोरे फॉर्म भरलेले 10 ते 12 उमेदवार आहेत. त्यांचे जर फॉर्म चुकले असते, आज ते 12 उमेदवार बाद झाले असते, परंतु यांनी राजकीय दबाव आणून ते सर्व फॉर्म पास करायला लावले, वैध करायला लावले. त्याच्यामुळे तिथून यांची सुरुवात झाली आहे. आता आम्हाला कमी करून दिलं, त्याच्यानंतर हे सत्तेवर आले. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली. मला असं माहिती पडलं, यांनी द्वारकाधीशवाल्यांनी पैसे दिले, ते सर्व यांनी इकडे डायव्हर्ट केले. मला समजल्यावर मी सर्व स्टेटमेंट काढलं आणि कमिशनर, ईडीकडे आणि सर्वेंकडे मी तक्रारी केली. तक्रार झाल्या, ऑडिट झालं. त्याच्यानंतर सर्व तक्रारींमध्ये असं की कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंट दिलं होतं, PF भरायला दिलेलं होतं, इतर पैसे यांनी कच्च्या वावचरवर पैसे जमा झाले आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिला गेला असं दर्शवले होतं. माझी तक्रारीनंतर RJDने विशेष लेखापरीक्षक असतं साखर यांना चौकशीसाठी पाठवलं. त्यांनी चौकशी केली, त्याचं सर्व डिटेल माहिती. त्याच्यानंतर RJD साहेबांनी 26/11/2024 रोजी यांना बरखास्त करून प्रशासक समिती नेमली. प्रशासक समिती नेमली, 1 महिना काम केलं असेल नसेल, यांनी मग कोऑपरेटिव्ह मिनिस्टर असं त्यांच्याकडे अपील केलं. आता अपील म्हणजे राजकीय दबाव म्हणजे आल्यामुळे ती प्रशासक समिती बरखास्त केली, म्हणजे त्याच्यावर हे केलं, त्यांनी स्टे आणला. यांच्यावर नाही आणला तरी यांना कोऑपरेटिव्ह मिनिस्टर यांनी सांगितलं होतं की बुवा तुम्ही कुठलाही व्यवहार करू नका, असं तोंडी आदेश होता. मी स्वतः साक्षीला होतो, मी तारखेला जायचो. त्यांच्या मंत्र्याच्या आदेशाच्या विरोधात मी मान्य हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला की बुवा यांना 17 दिवसाची मुदत दिली. 10/3/2025ला हायकोर्टाने निकाल दिला की बुवा तुम्ही 17 दिवसात काय निर्णय घ्यायचा तो घ्या, नाही तर तुमचं संचालक मंडळ बरखास्तच होईल आणि प्रशासक समिती रेग्युलर काम असेल. हे नंतर शुगर कमिशनरकडे गेले. शुगर कमिशनरने यांचा अर्ज बाद करून दिला. आम्हाला तो अधिकार नाही, आम्हीच तुम्हाला सस्पेंड केलं आहे, बाद केलं आहे. तर हे मिनिस्टरकडे गेले. पण आजपर्यंत आता 10/3/2025चा आदेश आणि आज 1 वर्षाच्या वरती होऊन गेलं, यांचा कुठलाही निर्णय झाला नाही. तरी ते आजपर्यंत बरखास्तच आहे आणि इकडे वावरतात. आम्ही चेअरमन आहेत असं आहे, काहीच नाही, यांना काहीच अधिकार नाही. मध्यंतरी माझ्या विरोधात त्यांनी चेअरमनने बरंच माहिती मागवली, पण काहीच नाही. मी गरीब माणूस आहे, मी आयुष्यात 1 रुपया खाल्लेला नाही आहे आणि हे सांगतात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार. सर्व मी मानतो, मी गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे शेती करतो भागीदारीने. त्या व्यक्तीने मी दुसऱ्याला त्याची शेती भाड्याने दिलेली, भागीदारीने दिलेली. शेती परवडत नाही, परंतु मी सभासद बी होतो. यांनी आता सुरुवातीला कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे प्रत्येकाला सभासद केलं, आम्ही रोखीने पैसे घेतले. यांनी हे असं सांगत आहे की बुवा तू सभासद कसा झाला काय नसताना. मी म्हटलं याच्यात उपविधीमध्ये असतं, त्यांनी ऊस पुरवठा केला, त्याला सभासद करता येतं. यांनी RJDकडे एक सर्वेकडे गेलं, कोणालाच अधिकार नाही आहे तो सभासद रद्द करायचा. त्यांनी मला पण पत्र दिलं RJDनी की बुवा सभासद हा फक्त जी जनरल मीटिंग असते तीच करू शकते असं. आणि यांनी अनेक चौकशी केली आमच्या विरोधात. दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, शिरीष नाईक. भ्रष्टाचार काय केला आम्ही? भ्रष्टाचार केला, तुम्ही सत्तेवर होते, तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती. तुम्ही तर पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचार केला. माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. यांच्या तर माझ्याकडे 17 फायली आहेत. तो असेल, त्यांचा जाधव असेल, कोणी असेल. पतपेढीमध्ये बी तसंच केलेलं आहे. पतपेढीत लोन द्यायचं असतं 2.5 लाख रुपये, पण यांनी 20-20, 30-30 लाख रुपये दिले आणि सर्व पैसे यांनी हडप केलेले. असं एकाच कुटुंबात आता जाधव आहे, त्याच्या बायकोला, पोरांना, आई वडिलांना, सर्वांना असे 7-8 कुटुंब आहेत. त्यांना 1-1 कोटी दिलेला आहे, काहीच तारण न देता. त्याच्यात कुठल्याही बँकेचं नोडीज काय इतर कागदपत्रे काही सबमिट नाही. ऑडिट माझ्याकडे आता आहे ना, हा एवढा मोठा ऑडिट रिपोर्ट आहे यात आणि ऑडिट केलेला आहे सर्व.
यांना वाटतं की बुवा हे खोटं बोलतायत काय असं. हा बघा, माझ्याकडे सर्व ऑडिट रिपोर्ट आहे एवढा मोठा. त्याच्यातून 2दा चौकशी झाली, ऑडिटरने यांच्यावर ठपका ठेवला. तिसऱ्यांदा यांनी चौकशी करायला लावली आहे. ते पण यांच्या अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आहेत. दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, करोडो रुपये खाल्ले. शिरीष नाईकने काय खाल्ले आम्ही? तुम्ही तर एवढे जाहीर सभेमध्ये सांगतात आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, एवढ्या करोडच्या आहे, एवढ्या करोडच्या घड्याळ आहेत. तुम्ही कुठून आणले हे पैसे मग? आम्ही तर काय खाल्लं असतं तर तुम्ही भरपूर चौकशी केली. म्हणून असं ज्याचं त्याचं हे असतं, ज्याचा हात मोडला त्याच्या गळ्यात पडणार आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की आदिवासी साखर कारखाना हा व्यवस्थित चालायला पाहिजे. आमचे काही द्वारकाधीशवाले नातेवाईकने आहे, त्यांना भाड्याने दिलेलं आहे. त्यांनी समझोता करून, सहकार्य करून, त्यांना मदत करून, आर्थिक अडचणीत आता आदिवासी कारखाना होता तर त्यांना भाड्याने दिलेलं आहे. ते त्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं भरून द्या असं, पण त्यांनी काहीच केलं नाही. आणि दिलीप होती कारखान्याची बॉडी होती हो. ती आर्थिक अनियमिततेमुळे संबंधित डिपार्टमेंटने त्यांना बरखास्त केलं होतं. ते पुन्हा कशी गठीत झाली? नाही, गठीत झाली नाही. त्यांनी मला आज आदेश दाखवावा की बुवा आम्हाला पुनर्गठित केलेलं आहे. काहीच केलेलं नाही. फक्त मिनिस्टर साहेबांनी, कोऑपरेटिव्ह मिनिस्टर असतो, त्यांनी फक्त प्रशासक समितीला जो 26/11चा आदेश आहे त्याला स्थगिती दिली होती. यांना आदेशच नाही. यांनी दाखवावा आदेश की बुवा आम्ही पुनर्गठित झालेलो आहे. यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायचा अधिकार सांगितला नव्हता. तोंडी आदेश दिला होता मंत्री महोदयांनी. तर त्यांच्याकडे नाही असं लेखी दाखवा ना त्यांना बुवा पुनर्गठित केलं आहे, फक्त तात्पुरती. त्याच्या विरुद्ध मी गेलो ना कोर्टात. कोर्टाने दिलाय तुम्ही 17 दिवसात. हे सर्वीकडे फिरलं. आज 1 वर्ष झालं, काही निर्णय नाही. आजही बरखास्त आहे. आता बँकेने ते कारखाना ताब्यात घेतला आहे. सर्व व्यवहार बँकच करतील. या संचालक मंडळाचा काही संबंध नाही. चेअरमन म्हणून नाही, डायरेक्टर म्हणून नाही, सर्व बरखास्तच आहे. तरी कारखाना चालू करावा हा गडीत हंगाम, आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानीतून त्यांना तोंड म्हणजे सावरण्याचं हे द्यावे आणि कारखाना व्यवस्थित चालू करावा. कर्मचाऱ्यांचं बी बिचाऱ्यांचं पगाराचं हे आहे, काहीच त्यांना नाही. बिचारे घरी बसलेले आहेत. तर त्यांना बी मुलांच्या शिक्षणासाठी पगार मिळो असे मी 2-3 जी समिती आहे त्यांना विनंती करतो, आणि कारखाना चालू करण्यासाठी एकमेकांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. मी भूपेंद्र वसावे, ऊस उत्पादक सभासद आणि आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा तत्कालीन कर्मचारी. आजच्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्यावर सिक्युरिटायझेशन ॲक्टप्रमाणे जी जप्तीची कारवाई केली ते ऐकून फार दुःख झालं. हा आदिवासी कारखाना उभारणीपासून आम्ही त्या कारखान्यामध्ये कर्मचारी होतो आणि ऊस उत्पादक शेतकरी होतो. आम्ही मनपूर्वक तिथं सेवा केली, ऊसाचा पुरवठा केला. 2019 पर्यंत हा कारखाना व्यवस्थित चालला. त्याच्यात आता जे बोर्ड आहेत त्या बोर्डाचे चेअरमन सन्माननीय भरतभाऊ गावित आणि मागचे चेअरमन आदरणीय शिरीषदादा नाईक यांनी आदरणीय नाईक साहेब आणि आदरणीय माणिकराव दादा यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो कारखाना सुरळीतपणे चालवत आले. अडीअडचणीवर मात केली, समंजसाने तो कारखाना चालवला. परंतु कोरोना पिरियडमध्ये कारखान्याला जे काही अडचणी आल्यात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी बँकेने, धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने सहकार्य केलं नाही. त्याच्यामुळे कारखाना शेतकरी हिताचं दृष्टीने बंद राहू नये, कर्मचाऱ्यांमध्ये डबकाईला येऊ नये म्हणून शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे मंत्री समितीच्या निर्णयानुसार साखर आयुक्तालयाकडे सगळ्या प्रक्रिया राबवण्यात आल्या आणि कारखाना काही विक्री न करता भाडेकराराने 15 वर्षासाठी देण्यात आला. आणि त्या टेंडर प्रोसिजरमध्ये साखर आयुक्त कार्यालयात तत्कालीन मंत्री समिती आणि बसून मग टेंडर मागवण्यात आले आणि त्या टेंडरप्रमाणे ज्या कारखान्याने, अनुभवी कारखान्यांनी टेंडर भरले त्याच्यात द्वारकाधीश कारखान्याने प्रति मेट्रिक टन 112 रुपये भाडं द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्या टेंडर प्रक्रियेनुसार आदिवासी कारखान्याने द्वारकाधीश कारखान्याला भाड्याने हा कारखाना, आपला कारखाना चालवायला दिला. आणि चालवायला दिल्यानंतर 2 वर्ष तो कारखाना चालू होता
आणि नवीन संचालक मंडळ आल्यानंतर सुद्धा 2 वर्ष कारखाना चालू होता. हा कारखाना काय बंद असताना भाडे करार केला आणि आत्ताच्या संचालक मंडळाला चालवायला दिला ही गोष्ट नाही. हा जो 112 रुपये भाड्याचा जी प्रक्रिया राबवली ती प्रक्रिया 1250 कॅपॅसिटीच्या याच्यावर ती राबवण्यात आली. भाडेकरू कारखान्याने त्यांनी म्हणजे क्षमता वाढ केली. 1250 मेट्रिक टनाऐवजी 2500 मेट्रिक टनाचा कारखाना केल्यानंतर त्यांनी जेवढी गुंतवणूक केली, शेतकऱ्यांचं देणं असेल, कर्मचाऱ्यांचं देणं असेल, शासकीय देणे असतील, ते सगळे त्या भाडेकरू कारखान्याने ठरलेल्या कराप्रमाणे आजपर्यंत फेडत आले. आणि संचित तोट्याप्रमाणे जे काही कारखान्याकडे थकीत कर्ज झालं, त्या थकीत कर्जाचं शासनाच्या नियमाप्रमाणे 5 हप्ते पाडण्यात आले. 5 हप्त्यापैकी त्या द्वारकाधीश कारखान्याने 2 हप्ते रेग्युलर भरले. परंतु आताच्या संचालक मंडळाच्या आडमुठी धोरणाप्रमाणे किंवा असहकार्यामुळे द्वारकाधीश हा कारखाना चालू शकला नाही म्हणजे त्यांनी सहकार्य केलं असतं ही वेळ आज कारखान्यावर आली नसती. बँकेच्या हप्ते नियमितपणे फेड झाले असते. शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर गेले असते, त्यांना पेमेंट मिळालं असतं. कर्मचारी इथं त्यांना रोजी भेटली असती, त्यांना पेमेंट मिळालं असतं. तालुक्याचा या आदिवासी कारखान्यामध्ये तालुक्याची जी काही भरभराट झाली, तालुक्याचा जो काही विकास झाला तो फक्त आदिवासी कारखान्यामुळे झालेला आहे. आणि बँकेने जी जप्ती केली ती जप्तीची प्रक्रिया टाळण्यासाठी हेवे दावे न करता मागच्या संचालक मंडळ आणि सध्याचे संचालक मंडळाने एकमेकावर हेवे दावे न करता, आरोप प्रत्यारोप न करता समंजसी भूमिका घेऊन हा आदिवासी कारखाना अडचणीतून कसा बाहेर पडेल आणि भविष्यात पुन्हा कसा कारखाना सुरू राहील यासाठी आदरणीय आमदार साहेब जे तत्कालीन चेअरमन आहेत आणि आत्ताचे जे चेअरमन सन्माननीय भरतभाऊ गावित यांनी बँकेशी आणि शासनाशी आणि जे भाडेकरू कारखाना आहे एकत्रित बसून याच्यातून व्यवस्थित तोडगा काढला. बँकेचं आज जी बँकेने जी कारवाई केली ती कारवाई टाळता येईल, त्याच्यातून मार्ग निघेल आणि नक्कीच 26-27चा जो हंगाम आहे तो सुरळीतपणे सुरू राहील. यासाठी मोठ्या मनाने मोठ्या दिलाने या आमच्या नेत्यांनी, जे तालुक्यातले नेते आहेत आता जे, त्यांनी सहकार्य करावं आणि कारखान्याची भरभराट कशी भविष्यात होईल यासाठी प्रयत्न करावा. एवढंच मी 2 शब्द बोलतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.